नमस्कार. मी विश्वजित आशा महादेव यादव. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्या भगिनी अंजली मॅडम यांनी राबवलेल्या मी वाचलेलं पुस्तक या उपक्रमात मी सहभाग नोंदवत आहे. त्यानिमित्त हा व्हिडिओ. सर्वप्रथम असा काही उपक्रम राबवला याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण लहान मुलांना शाळेपासूनच अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. मी वाचलेल्या पुस्तकापैकी सगळ्यात पहिलं पुस्तक जी एक कादंबरी ती म्हणजे शिवाजी सावंत यांची मृत्युंजय. कादंबरी हा साहित्य प्रकार तसं समजण्यासाठी किंवा लहान मुलांना असं बघण्यात असं वाटतं की खूप मोठी आहे, खूप मोठं पुस्तक आहे, हे आपण कसं वाचणार. पण हा साहित्य प्रकारातील कथनात्मक प्रकार आहे, ज्यामध्ये एक पात्र असतं, त्याच्या अवतीभोवती ही सगळी कथानकं चालतात. जसं मृत्युंजयात माझं पात्र आहे कर्ण आणि त्याच्या भोवताली सगळी कथा चालते. शाळेतील मुलांना अशी मोठी पुस्तके वाचावी वाटत नाहीत, पण मृत्युंजय याला अपवाद ठरतं. मी स्वतः 5वीत असताना 6वीत असताना ही कादंबरी वाचली. नंतर 2-3दा ती वाचली. प्रत्येक वेळी एक वेगळा आशय यातून मिळतो. या उपक्रमाच्या माध्यमातून परत एकदा मी ही कादंबरी वाचायला घेणार आहे. मी मुद्दाम हे पुस्तक निवडले कारण मुलांनी कादंबरी वाचायला हवी असं मला वाटतं. शिवाजी सावंतांची जी भाषा आहे या पुस्तकामध्ये ती एकदम रसाळ आहे, म्हणजे अगदी समजण्यासारखी. या पुस्तकाचे जी मांडणी आहे ती त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही एक आत्मकथन आहे. म्हणजे महाभारतातील कर्णाशी निगडीत सगळी पात्र स्वतः आपल्याशी संवाद साधतात. कथानक हळूहळू पुढे उलगडत नेतात. कादंबरीच्या सुरुवातीलाच कर्ण स्वतः बोलतो की मला माझी कहाणी तुम्हाला सांगायची आहे, जी शृंगाररसाने भरलेली किंवा आनंद देणारी नाही, तर ती एक समर कथा आहे. अशा प्रकारे पुढे प्रत्येक पात्र आपल्याशी संवाद साधत राहतं. यामुळे मोठं पुस्तक जरी असलं तरी आपण त्यात गुंतत जातो. सूर्यपुत्र कर्णाची जीवनगाथा जी कुंतीभोज नगरातून सुरू होते आणि संपते ती कुरुक्षेत्रात. जसं जसं आपण हे वाचत जाऊ तसं तसं आपल्या डोळ्यासमोर चित्र दिसत राहतात. सूतपुत्र म्हणून जगानं ज्याला हिणवलंय किंवा कवच कुंडलाशिवाय तू शापित आहेस असं थोरांनी ज्याला डिवचले, अशा सर्व प्रसंगांना निर्धारानं तोंड देत कर्ण मरणालाही हसत हसत कवटाळतो आणि तो मृत्युंजय काय याची एक प्रेरणादायी कथा सांगतो. पुस्तक आपण एकदा वाचण्यासाठी हाती घेतलं की खाली ठेवू वाटत नाही. वर्णन इतकं छान केलेलं आहे त्यांनी प्रत्येक प्रसंगाचं की आपण कर्णाबरोबर ते सगळं जग अनुभवतोय असं आपल्याला वाटतं. एकदा हे पुस्तक नक्की वाचा. ह्याच्यानंतर शिवाजी सावंतांची दुसरी एक कादंबरी आहे, ती तुम्हाला नक्की आवडेल हे पुस्तक वाचल्यानंतर. ती म्हणजे युगंधर. धन्यवाद.